नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये, जे सुरतातली सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी आहे। 3 गोष्टी जे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे जर तुम्ही नवीन सुरुवात करत आहे किंवा ऑलरेडी तुमचा सुरू आहे बिझनेस कपड्यांचा, तर त्या कपड्यांच्या बिझनेसला पुढे घेऊन जायचं असेल तर ही 3 माहिती तुम्हाला नक्की पाहिजे तुमच्या जवळ। एज अ नॉलेज म्हणा किंवा सुरुवात जसं करतोय तर काही अडचणी नाही यावा त्याच्यासाठी। आणि तसंच मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही नवीन व्यवसाय करताय तर काही गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यायलाच पाहिजे आणि तेच गोष्टीबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर नक्की अंतपर्यंत व्हिडिओला पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बेसिकली वस्तू का समजायसाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे काउंटरवर तुम्ही पाहणार ह्या बाजूला, म्हणजे इथे मॅचिंग सेंटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजे फॉल अस्तर किंवा तुम्हाला पूर्ण कलेक्शन ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकता, इथे परचेसिंग होते। सर्व कलर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। तसंच तुम्ही ह्या बाजूला बघणार तर इथे हा पूर्ण मॅचिंग सेंटर आहे। मॅचिंग सेंटरचं जो कलेक्शन आहे ते इथे पाहायला मिळते। आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला सूट वगैरे ड्रेस मटेरियल इथे पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे भरपूर कलेक्शन आहे, अवेलेबल आहेत। नवीन कलेक्शन जे की डिमांडेड असतात ते सर्व कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर हा राहणार आहे सूटचा कलेक्शन, ड्रेस मटेरियलचा कलेक्शन। तर तुम्ही बघितले कस्टमर ह्या बाजूलाही आहे आणि ह्या बाजूलाही आहे, कारण की कस्टमरांना जे हवं ते तुम्हाला द्यायचे, हे लक्षात घ्या। कस्टमरला जे आवडेल ते जर तुम्ही दिले तरच कस्टमर घेणार, परचेसिंग करणार। तुम्ही ह्या बाजूला जी भीड बघताय किंवा ह्या बाजूला जी भीड बघताय, ह्या लोकांना जे हवं ते इथे मिळले म्हणून ते परचेस करत आहे। आणि बेसिकली हा शेवटचा काउंटर आहे। आपले साडीचे काउंटर ही आहे, कुर्तीचे पण आहे, तसेच ड्रेस मटेरियलचा हा काउंटर झाला। तसंच तुम्हाला किड्स वेअरचा काउंटरही पाहायला मिळेल। तर प्रत्येक काउंटर वेगवेगळे आहे, वेगवेगळ्या जाग्यावर आहे। तर हा जो काउंटर आहे तो राहणार आहे इथे तुम्हाला सूटचे, ड्रेस मटेरियलचे कलेक्शन आणि मॅचिंग सेंटरचे कलेक्शन, असे भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे मिळते। तर नवीन कलेक्शनचा बिझनेस किंवा नवीन दुकान सुरू करताय तर नवीन कलेक्शन नक्की ठेवा। जसे कस्टमरांची इथे भीड आहे, काय आहे, कारण की कस्टमरांना जे हवं ते त्यांना इथे मिळते। तसंच तुम्हाला तुमच्या कस्टमरांची डिमांड समजायची आणि तुमच्या कस्टमरांना जे हवं ते जर तुम्ही दिलं तर चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस ग्रो करू शकता। मग तो साड्यांचं कलेक्शन असो किंवा सूटचं कलेक्शन असो। आपण आलेले साड्यांच्या विभागामध्ये तर इथे तुम्ही पाहू शकता लाईव्ह कस्टमर इथेही परचेस करत आहे। पर्टिक्युलर तुम्हाला हे लक्षात घ्यायचे का कस्टमरांना जे हवं असेल तेच तुम्ही जर विक्री केलं तर तुम्ही नफाचा बिझनेस करू शकता। तसा हा बिझनेस आहे। कापड बिझनेस प्रत्येकाची गरज आहे, आज उद्या लागणारी ही वस्तू काय जी एव्हरी टाइम, एव्हरी डे, एव्हरी मंथ शॉपिंग करतो आपण आणि त्या वस्तूकांची आपण बिझनेस केली तर खूप सक्सेसफुल होणार। तसा हा बिझनेस राहणार आहे। आणि मी तुम्हाला नक्की सांगाल 3 गोष्टीबद्दल की सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं तसं का तुम्ही कलेक्शन कस्टमरांच्या डिमांडच्या हिशोबाने घ्या। इथे आमच्याकडे टेस्ट वाईज कलेक्शन असतात, म्हणजे महाराष्ट्राचे लोक आले तर त्यांना वेगळी स्टाईलचं कलेक्शन लागतं। जसं आपल्या काठापदराची साडी, खण साडी, पैठणी साडी किंवा ऑर्गन्झा साडी ही डिमांडेड असते, तशी प्रत्येकाच्या जागेवर जी वस्तू का चालते ती वस्तू का इथे मिळते। म्हणूनच इथे कस्टमरांची चहल पहल है, कस्टमर परचेस करत आहे, कस्टमरांना पाहिजे तसं इथे मिळले म्हणूनच कस्टमर इथे आलेले आहे। आणि तुम्हालाही तेच वस्तू का लक्षात घ्यायची, कस्टमरांना जे पाहिजे ते जर तुम्ही दिलं तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस करू शकता। तसंच प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन ही नक्की ठेवा, कारण की प्रिंटेड साडी खूप डिमांडेड आहे प्रत्येक जाग्यावर, महाराष्ट्राला खास। तर हे प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन आहे। आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघणार तर कस्टमर जे काही परचेस करत आहे ते पूर्ण कलेक्शन साईडला एका बाजूला ठेवतो। जसं काही इथे तुम्ही पाहू शकता, इथे नेहा मॅमनी हे पूर्ण कलेक्शन त्यांच्या कस्टमरांसाठी वेगळं काढलेले। जसं जसं तुम्ही परचेसिंग करणार तसं तसं साईडला काढणार, म्हणजे तुम्हाला रॉंग माल नाही मिळाला पाहिजे। तसंच कस्टमर, तुमचे जे कस्टमर येत आहेत त्यांना जे हवं ते तुम्ही नाही दिलं तर तुम्ही सक्सेसफुल बिझनेस करू शकता। दुसरा मुद्दा म्हणजे की कस्टमरांना जे पाहिजे ते तुम्ही देणारच, बट बजेट फ्रेंडली
खूप महत्वाचं काम करतो. कस्टमरांची बजेट जर 500 रुपये आणि तुम्ही त्यांना 1000 रुपयाची प्रॉडक्ट दाखवणार, ते कसं घेणार? नाही घेऊ शकत. त्यांचं बजेट नाहीये. ते तुमच्या दुकानावर दुसऱ्या दुकानावर जाणार, दुसऱ्या दुकानात जिथे मिळेल तिथे घेणार. तसं काही तुम्ही करू नका आणि तसं काही होणार नाही. तसं काही काम करा, म्हणजे तुम्ही बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट व्हा. नाही जास्त महाग, नाही जास्त स्वस्ती. तसे कलेक्शन तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता. तसे हे कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळते. कलेक्शनची कमी तुम्हाला इथे कमी नाही राहणार आहे. भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे. लाईट कलर चार्ट म्हणा, डार्क कलर चार्ट म्हणा. तर हे वर्क साड्यांचे डिपार्टमेंट आहे जिथे आपण आलेले. इथे तुम्हाला 120 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मिळणार आहे आणि कॅटलॉग पिक्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि असेच कॅटलॉग पिक्चर जर तुम्हाला तुमच्या फोनवर बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा एक नंबर आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. असे कॅटलॉग तुम्हाला पाठवले जाणार आणि पर्टिक्युलर तेच प्रॉडक्ट जे तुम्हाला पाहिजे असेल ते प्रॉडक्ट. तर हे डिमांडेड प्रॉडक्ट जर तुम्हाला आत्ताच्या आत्ता बघायचं असेल तर नक्की व्हिडिओवरची फॅसिलिटीचा लाभ घ्या आणि ऑनलाईन ऑर्डर प्लेस करा. दुसरा मुद्दा, जसा मी तुम्हाला सांगितला, बजेट फ्रेंडली ठेवा. कस्टमर नाराज होऊन गेले तर मग ते बजेटच्या अकॉर्डिंग मग ते एकदा जर समजलं इथे वस्तू का महाग मिळते, मग ते रिटर्न जायचं किंवा पुन्हा तुमच्याच दुकानावर यायचं एक शक्य नाही, कारण की त्यांच्या बजेटच्या अकॉर्डिंग नाही मिळत. म्हणून बजेटच्या हिशोबाने प्रॉडक्ट व्हा. नॉर्मल, हाय आणि एकदम बजेट फ्रेंडली. हे हॅवी कॉन्सेप्ट म्हणा, रेग्युलरचे कॉन्सेप्ट म्हणा, प्रत्येक मध्ये तुम्हाला बजेट ठेवावं लागेल आणि बजेट ठेवलं तरच तुम्ही चांगला बिझनेस करू शकता. मुद्दा नंबर 3 म्हणजे तुम्ही असे व्हेरायटी मेंटेन करा, असे कलेक्शन मेंटेन करा, त्याच्यासोबत तुमची सर्व्हिस चांगली पाहिजे. ते म्हणजे कस्टमर जर आले तर ते इथेही तुम्ही लेहंगा डिपार्टमेंट मध्ये पाहणार तर कस्टमर परचेस करत. लेहंगेचे कलेक्शन ही अवेलेबल असतात अजमेरा फॅशन मध्ये. तुम्ही भरपूर कलेक्शन घेऊ शकता. कपड्याची बिलकुल पण तुम्हाला इथे कमी महसूस नाही होणार आहे, तसे हे कलेक्शन राहणार आहे. डिमांडेड प्रॉडक्ट आहे. मुद्दा नंबर 3 बोलूया, म्हणजे की तुम्ही जे काही प्रॉडक्ट घेताय, तुम्ही जे काही वस्तू का व्हेरायटी कस्टमरला देताय, तर त्याच्यानंतरच एकदम छोटस प्रोसेसिंग असते. म्हणजे तुमची सर्व्हिस, ती सर्व्हिस तुम्ही एकदम चांगली ठेवा. पोलाइटली बोला कस्टमर संग, काय हवं. 4 वस्तू नाही 10 वस्तू तुम्ही दाखवली तरी तुम्ही त्यांना दाखवू नका की आम्ही एवढी मेहनत केली. तुम्ही तुमची सर्व्हिस जर दिली तर कस्टमर रिपीट घेणार नाही घेणार ते दुसरी गोष्टची वस्तू आहे, कारण की कस्टमरला घेऊन येतात. म्हणूनच तुम्हाला तशी सर्व्हिस अवेलेबल करावा पाहिजे. केली तर खूप उत्तम आहे. हे 3 बारीक गोष्टी जे तुमच्यासाठी खूप उत्तम आहे, जे नवीन बिझनेस करतात किंवा ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे त्यांच्यासाठी. तर आपण लेहंगा डिपार्टमेंट कव्हर केला. तसंच आपण इथे वर्क साडीचं हॅवी डिमांड मध्ये जे चालतं वर्क साडी, दुल्हन साडी, ते डिपार्टमेंट मध्ये आलेले आहेत आणि कस्टमर इथेही परचेस करत आहे. या बाजूला जर तुम्ही बघणार या पलीकडे तर इथेही साड्यांचाच विभाग आहे. साड्यांचा विभाग खूप सर्व आहे. प्रिंटेड साडी, जॉर्जेट साडी, सिफॉन साडी, वेटलेस साडी, तसेच तुम्हाला काठापदराची साडी, पैठणी साडी, अशी भरपूर प्रचंड साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे. तसंच तुम्हाला किड्स वेअरचं कलेक्शन हवं, मेन्स वेअरचं कलेक्शन हवं, किंवा तुम्हाला अगदी छान प्रमाणामध्ये दिसणारे पूर्ण कलेक्शन पाहिजे असेल, कपड्याची विभिन्न डिझाईन इथे अवेलेबल आहे. खालच्या भागालाही कलेक्शन आहे, जिथे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये पाहूया. तोपर्यंत ही व्हिडिओ इथेच संपूया आणि पार्ट 2 नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया. धन्यवाद.